खाऊन झाले आम्ही अशा खाता हो. हे बा तुम्ही येता का खायला या आल्याच घरी. पेढा घेतला आणि यांचं दुकान फेमस आहे. आई बघ आई बघा गाईज गुड मॉर्निंग. आता मी सकाळी लवकर उठले. मी आणि ते कारण आम्ही चाललं महडला. आता बहुतेक 6 वाजता उठल्या. आता 7-7:30 झाल्या आणि आम्ही चाललो किरण भाऊ आणि निकिता ताईंची पाठी. ती पण निघली आहे. मी पटकन तयारी करतो. ते आंघोळीला गेला. ती पण तयारी वगैरे झाली आणि आता मी दिवबत्ती वगैरे केली आणि पटकन हनुमान चालीसा वाचून घेतो. म्हणजे मी दररोज वाचतं, पटकन वाचून घेतो बरं 2 मिनिटात. तर चला आले आमच्या गावातल्या देवळात आणि तिकडे थांबल्या भाऊसा. 2 माणसं पण निघल्या. हाय गाईज आल्यान आणि आई पण आल्यान. आम्ही सगळी चालल्या मडला. मडवर एक पाऊस पडतो आणि आता आम्ही थांबला इथे CNG भरायला. आई सगळं गेल्या. दुसऱ्या आई गाडी नाही. आम्ही पोचलो मडला. आता पुढं गेला दाखवतो. पाऊस पडतोय बारीक बारीक. घेतले आई पण घेतले. आता आम्ही चाललो दर्शनासाठी आणि काहीच गर्दी नाही आहे संकष्ट असून पण. इकडे रांगोली काढतात तिथं. आता दर्शन करून आलो ना का मग दाखवतो. आणि इथं कसली भारी रांगोली काढायला घेतली. जाम भारी वाटतं. त्या साईडची दाखवतो मग. किती मेहनत लागत असेल बाबा. आपल्याला काहीच नाही येत काढता. मागवल्या सगळ्याही साबुदाणा वडा. आता खाऊन घेऊ चलो. मी पोचलो पालीला. काय वाजा पाणी घेतला किरण आम्ही आलो मंदिराच्या इथं. पाऊस पडतोय. या मंदिराच्या जवळ मंदिराच्या आत तिकडे असं काहीतरी आहे. पेढा घेतला आणि यांचं दुकान फेमस आहे. हे वाला घेतला. घ्या दादा का
मावशी दररोज येणारच त्या पेढे मसाला पाणी मसाला पाणी. डाएट बीट विसरून जायचं. आई डाएट करता. मी आता थांबलं चहा प्यायला. सगळ्यांना चहा पाहिजे कारण पाऊस पडतो म्हणून. आई वलकुंड्या बनवून आणलेल्या खाऊन झाल्या आम्ही माशा खाता हो. हे बा तुम्ही येता का खायला? या आहेच घरी अंड्यात उकळून ठेवल्या नाही. वही ना राजधानी मराठमोळ्यांची खरी मुंबई आहे आगरी कोळ्यांची पाणी आले. आता आम्ही तशी आम्हाला रस्त्यालाच दिसला एक मंदिर मस्त स्वामी समर्थांचं आहे. आता बघू आत नवीनच म्हणजे ओपन झाले. बघू आतमधून जाऊन दाखवतो. बाहेर तर जाम भारी वाटतं. चला मूर्ती मस्त वाटतं ना. त्यातून जाऊन आलो आणि आता आम्ही इकडं आल्या नडालला मंदिर बघायला. आणि जिथं आम्ही गेलो ना तिथं आम्हाला गर्दीच नाही भेटली. मस्त उलट सगळी का उलट भारी दर्शन झालं ना. काय हो सगळी का भारी दर्शन झालं ना आपला. आता आतमध्ये जातो दाखवतो. इथं पण मस्त दर्शन आहे कारण काहीच गर्दी नाही आहे. आई बघ आई बघा आपण आलतो माहिती भाऊ मागच्या वर्षी का आता मध्ये आलतो ना कधीतरी. पैसे घ्या परत. कलर निघला आता. पायऱ्यांचा कलर निघला. आम्ही साईबाबाच्या मंदिराच्या इथं. ओम साईराम. तुम्ही पण पाया भरून घ्या. ओ सॉरी. आम्ही कुठं आलो गणपतीच्या मंदिरात. गाणे ऐका. गणपती बाप्पा मोरया. काही ना वाजत. एवढं मोठे अक्षर दिले तरी पण मी काढतो. जोडीत पाया बरा. शंकराचं मंदिर नडालेश्वर. इथं मस्त फोटो काढला. काना सांगू पण आता या मंदिरात आलो. मस्त वेदर झाले. बारीक पाऊस पडतो. हे कसलं भारी वाटतं ना.
इथे जा बघ आता पहिलं झालं. सगळं मंदिर पूर्ण केलं आज. मस्त सगळं देवी देवता दिसतं का? दिसतं. आणि तुझं नाव आणि गाव कुठून आले ते? आणि तुम्हाला सांगितलं का काय वगैरे दिली? घरी आलो आणि आई आम्हाला दिले बिड्डा संध्याकाळसाठी. आता चला घरी चाललो. 6:30. काय काय डिस्कशन झाले तुमचं? आपल्या बाजूने जाऊ. जावाला वालवा गाडी वगैरे सोडली कारण जाम ओली झालेली. सगळं भिजलेलं पूर्ण. दोघा पण साडी वगैरे बदलली आणि आता मी घेतले म्हणजे हां मुगाची डाळ आणि बिड्डा पाण्याने गरम पाणी टाकतो त्यात मग तेव्हा पटकन बरं सोलून होईल. आणि खाल्लेलं होतं हे माझं पार्सल घेऊन आलं नाही इकडं. खोलून बघतो म्हणजे मला माहिती काय आहे. बघतो खोलून तरी पण. आता मी घेतले जेवण बनवायला. वरण भाजीसाठी सगळं कापून ठेवले आणि भज्यांच्यासाठी. आणि इकडे मी पाणी ठेवले गरम करीत तेव्हा भात घालायचं म्हणून. आणि इकडे मी एक साईडला भाजी बनवून घेतो पटकन. वरण पण बनवतो. नंतर झाला बनवून. भात पण इकडे होतं एक साईडला. आता इकडे भाजी घालतो पटकन. आता मी इकडं एक साईडला घेतले भजी पण करायला. मस्त फुकले त्यामुळे इकडे भाजी पण होईत आले, वरण पण होईत आले आणि इकडं भात पण होईल. आता एक शिटी झाली का मग देवाला दाखवतो मग आम्ही जेवायला घेतो लगेच. आम्ही आता इकडे घेतले उपासाराला. मी वरण जास्त घेतले कारण मला वरण पटतं म्हणून. मला जज करू नये. हे पण इकडे बसल्यान आम्ही पण लगेच जेवून घेतो. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.